तर नमस्कार मित्रांनो, बैलांना चालवले हिरे इकडे दूध पितोय आणि बैलांना चालवले आज कामावर. बैलांना बऱ्याच दिवसातून काम आहे. सीता आज ना आपल्याला गाजरं काढायला चालू करायचे, त्याच्यामुळं आधीवर बैलांच्या मदतीनेच आपल्याला गाजरं काढायचे. आपण कुठलं पण काम बैलांच्या मदतीनेच करतो. अद्रक काढणं, बटाटे काढणं, परत आता गाजर काढणं. आता ना ही गाजरं गोळा करायची अशी पडलेली, हे अशी गोळा करून ह्या ढिगोऱ्यावर इथे टाकून द्यायचे. परत नवीन पाला हे जमिनीतले गाजर अशा हाताने थोडीशी माती काढून अशी गोळा करायची. हे बघा, इकडची जरा खडखड जमीन थोडी बारीक आहेत. ही अशी आई समोर बरोबर गोळा करते. हे काही काही खोडून येतात बरं का, आपण नांगराने काढतोय ना. तर आणि शेत जरा कडक झाले, बरेच दिवस झालं पाणी दिलेलं, त्याच्यामुळे उपटून तर काही येत नाहीत, असे नांगरानेच काढ लागतात. तर ते आई बघा कशी काढते. अशी उघडी झालेली, परत इकडं पडलेली चालूच केली. Ciemnia, ciemnia, herzi. Ciemnia, 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 चले बाई. Sergi, Sergi, şimdi, 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 Sergi, şimdi, şimdi, şimdi amına, şimdi, Sergi, böyle, şimdi, 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 Sergi, Sergi amına, मला कापायचं होतं की şimdi amına. पाला कापल्यावर काय सापडायचं नाही गाजर. असंच पाल्याने उरते याचा Şimdi hoy. गाजर पातळ झाली. कडून आहेत काय करू. Şimdi. पाणी प्यायला लागतं कडू. बस का Şimdi hoy. Turki. Şimdi. 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 मोठी नदी पलीकडलं नाही. Şimdi. Şimdi. Kumanda आता बाई. Şimdi hoy. Şimdi. Şimdi amına. Şimdi. Şimdi iyi. Şimdi. Terki. Şimdi iyi. Şimdi ha. Şimdi. Evet, evet. Şimdi ha. Şimdi iyi. Şimdi ha.
आपला तो छोटा नांगर होता ना, त्यांनी काय व्हायचं, मला इथं बसावं लागायचं आणि तरी पण तो बुडत नव्हता. म्हणून आपण हा मोठा नांगर झोपलाय, ह्याला समोर दोरी बांधून, म्हणजे त्या बैलाच्या गळ्यात दांड आहे ना, तर त्याला आणि ह्या नांगराला दोरी बांधली. तर हा नांगर असंच असतं, म्हणजे लांब बांधायचा. तर हा जरा हेवी आहे, पण काय होतं, तो नांगर जरा बुडतच नव्हता, म्हणजे गाजर व्यवस्थित निघत नव्हते. त्याच्यामुळं आता हा हेवीवाला नांगर झोपला आहे. आणि पप्पा आणि आई आता गाजरं निवडून टाकतात बाजूला. म्हणजे काय होतं, 1 तास आणलं ना, तर ते गाजरं वेचून बाजूला काढावं लागतात. नाहीतर काय होतं, हे जे तासात गाजरं पडलेले असतात ना, मग आम्ही रिटर्न जाताना जे तास घेऊन जाणार आहेत ना नांगराचं, तर त्या नांगराच्या तासाच्या पलटीने ते पहिले गाजरं बुजून जातात. मग त्याच्यामुळे प्रत्येक तासाला गाजरं वेचावं लागतात. आपल्याला उगं थोडे 5-6 कॅरेट काढायचे, म्हणजे उद्याच्या मार्केटपुरते, उद्याच्या बाजारपुरते. मग बघू काय भाव वगैरे भेटतं आपल्याला. म्हणजे भाव आता कसा आहे भेटलं तरी काढायचे तर आहेतच आपल्याला, मग त्याच्यामुळं काय अडचण नाही. आणि तो समोरचा लोड आहे ना, तर ती दोरी आपण सर्जेच्या साईडला जास्त बांधली, कारण लोड जास्त आपण सर्जेवरच दिला आहे. गाजर आहे पलीकडल्या साईडला मोठाले गाजर निघतील, ह्या सुरुवातीच्या साईडला आहे ना, बांधा साईडला छोटेलेच निघतात. तर हे असे आपले गाजर आहेत. आता वरच्या गुरांना आणले मी, वरच्या शेडमधल्या, त्याच्यातली आज खिलरी चालवली, पण खिलरीच्या गळ्यात आज लाकूड बांधलं नाही. दावा आहे ना, त्याच्यामुळे पप्पा म्हणले लाकडाची गरज नाही. सीता म्हणे, सीता हो सीता गाव म्हण. ए चल, मला रट्टे पाहिजे, थांबा आता उद्याच्याला. ही गाय पण आज लावली चरायला. पुढं घालायला, म्हणजे पुढं चल. राणी कशी खिलरीसाठी थांबली ती, तिला माहिती आहे ना, ती तिची आई म्हणून. राणी ओळखते तिला, खिलरीला चांगल्या प्रकारे ओळखते, त्यामुळेच राणी महाग थांबली होती. नाही तर रोज काबरी महाग असते. थांब ना, थांब की ये बाई. बस तुला तू सांडी तो कुट्टी सरजिया. पलीकडे सरक, थांब ना, सरक तिकडे ये, इकडून ये. थांब, हां एवढं खा, मग बाकी आणखीन आणतो तुला, आधी एवढं खा. तर मित्रांनो, आता गाजर काढून तर झालेत, आता त्याला साफसफाई करायची. तर ते कसं करायची, उन्हामुळे जरा पाला सुकलेला आहे निघलेला गाजराचा. तर तुम्हाला एक गाजर मी करून दाखवतो. आई कर ग एक गाजर. तेव्हा त्याला असं वरून कट करायचं आहे. परत त्याला जे त्याच्या मुळ्या आल्यात ना, तर त्या मुळ्या अशा बत्त्याने काढायच्या आहेत. ह्याच्या आधी आपण काटूनच गेली तेव्हा असं नव्हतं करीत का नाही काय. हे बघा, खालून वरून त्याला कट करायचं आणि ह्याच्यात टाकायचं. परत आता हे बघा, ह्याच्यातलं हे आत्ता कट केलेलं गाजर, तर ह्याला असं कट करायचं आहे. वरून बुडका काढून टाकायचा आणि खाली शेंडा पण काढून टाकायचा, म्हणजे खालच्या मुळ्या पण नाही आल्या पाहिजे, म्हणजे खालची दोरी पण आली नाही पाहिजे. तर ह्याच्यातलं हे बघा, हे असं गाजर जेवढे शक्य तेवढ्या मुळ्या काढून, बुडका काढून, खाली शेंडा काढायचा ना असे. तर ह्याला लई टाईम लागतो आहे, पण जास्त भाव भेटावा ना, जास्त रेट भेटावं, तर त्याच्यामुळे आपण अशी साफसफाई करून टाकतो गाजराची. आता माझ्या हातातलं गाजर आहे, त्याला ह्याला काही जास्त साफसफाई करायची गरज पडणार नाही. फक्त खालून थोडंसं मुळी काढून टाकायची आणि हा बुडका काढायचा. आता मी दारे वगैरे बघण्यासाठी आले, म्हणजे रात्री कुठं भिजले आणि परत 3 वाजता पाणी लावून गेलो होतो ना, तर त्याच्यानंतर वापसच आलो नाही, म्हणजे घरी गेलो तर घरीच थांबलो. मग 4:30 वाजता येईन म्हणलं होतं, पण थंडीमुळे येऊच वाटलं नाही. तर आता बघतो पाणी तेवढं भिजलं आहे का, म्हणजे रात्री पाणी कुठं लावायचं परत, तर त्याचं नियोजन मी आत्ताच बघून ठेवतो, म्हणजे पाणी कुठं लावायचं काय. हा तर गहू पूर्ण भिजून झाला आहे आणि सध्याच्या कंडिशनला चांगला गहू आहे. आता मी हरभऱ्याच्या शेतात सगळीकडे फिरलो, ते दोन्ही पण कोपरे शेवटचे फिरून आलो आहे आणि मध्ये पण बघितलं, तर थोडंसं इथलं मधला पट्टा एक भिजायचं राहिलं आहे. आणि त्या लिंबाचं झाड आहे, ते वाळेल लिंबाचं झाड, तर तिथून खाली 2 लाईनी भिजायच्या राहिल्यात. इथं मध्ये जास्त गॅप आहे, तो भिजायचा राहिला आहे. आणि अर्ध्या रात्री मी पाणी इथं होतं आणि त्याच्यानंतर 3 वाजता पाणी इथं लावलं होतं ना, तर 3 वाजता पाणी लावलेलं व्यवस्थित भिजलं आहे. पण आणखीन टाईम आहे ते दाराकडेला जायला, म्हणजे गेलंच नाही 5 वाजेपर्यंत. पण तर थोडासा कॉर्नर भिजायचा राहिला आहे, तर मी इथलं दारं बंद करून
पुढे एक आडवे दारे दिले, 2 आडवे दारे दिले तर तिथं पाणी जाईल. आणि जस्ट शेवटच्या कोपऱ्यावरून तिथं एक राहिले, म्हणजे शेवटचा कोपरा पण शेवटचं दार आहे ना बांधाच्या कडीचं, तर ते दार असंच ते मधलं एक झुडूप आहे बघा. तर माझं बोट आहे ना, तर त्या झुडपापर्यंत भिजायचं राहिलं आहे. तर तिथं एक 5-6 काकऱ्या भिजायचं राहिल्यात पलीकडून. तर तेवढं म्हणजे एक लोड शेडिंग तर नक्कीच लागेल एवढं, म्हणजे हरभरं पूर्ण भिजून व्हायला. मग बघतो भैया जर तिकडं ऊसाच्या शेतात दारी लावून देत असेल तर काय अडचण नाही. नाही तर मग रात्रीच्याला मला उभा राहून एवढं शेत भिजून घ्यावं लागेल, म्हणजे एका रात्रीत होऊन जाईल एवढं भिजायचं. या तुला टाकली ना वैरण, ही बैलांसाठी आणली वैरण, ह्याच्यात टाकतो बैलांना, मग बाहेर बांधतो खायला. चिमणी थांब रे, चल. आज गाजरं काढण्यामुळं परत ते दारे बघायचे ते वेळच भेटला नाही बैलांना, गवत आणायला, गवत घास आणायला वेळच भेटला नाही. आणि आता मला नेपेर तोडायचं परत, तर त्याच्यामुळे आज ह्यांना वैरणच टाकली, ती पण पूर्ण पेंडी टाकली, कापून टाकायला पाहिजे होती. हे सारजिया थांब, लय झालं काय तुला, असंच मारितो कधी कधी चिमण्याला. हिऱ्या तर खात नाही काय नाही, नुसता वड घेतोय. ही वैरण बी खायना आणि काहीच होईना. अरे खिलरी लवकर आली आज, पण ते गुरात मिसळतच नाही, लवकरच येते. आता एकदा वरड बाई, वासरला बघून एकदा वरड. आता गुरं येतीलच थोड्या वेळाने पाठीमागून. हां चल, काय होत नाही, चल पुढे खिलरी. वाया भरला. हा हे ना, हा करू का पण, दाजीवाले हे दोन्ही. हा हे काय, हे आमच्यालाच बंद करायचे, फ्यूज काढून ठेवतो. चालू करायचंय का बंद कमन. आज दिवसभर गाजरं काढलेत, मला यायला लागला डुकले आत्ताच, आणि राहिले टकलं. मग तर काय, हा मग त्याच्यामुळे म्हणलं बंद करून ठेवा. आणि जेवरीच्या दाऱ्या धरा काय होतंय, जेवरीच्या दाऱ्यावर सगळं दैवारानं भिजत आहे, वाढली ती. हो सगळे. हा मग त्याच्यामुळे म्हणलं बंदच करावा. तर मित्रांनो काय विषय, आज दिवसभर गाजरं काढलेत ना, मग त्याच्यामुळे मला यायला लागली झोप. परत मग रात्री जागलो होतो आणि आज दिवसभर झोपलोच नाही, मग मला यायला लागली होती झोप. आणि हरभऱ्याचं कसं थोडं जागा भिजायच्या राहिल्यात, मग त्याच्यामुळं मग परत 1 टक्कल होऊन दिलं. मग आता 10:30 वाजले, 10:30 पावणे 11 वाजलेत. मग एका जागेवरचं भिजायचं झालं. मग आता मग मोटर बंद केली, कारण माझ्याने जागणं आता शक्यच नाही, आणि थंडी तर लई. मग त्याच्यामुळे परत मग आज जागलं ना, परत मग उद्याच्याला पण गाजरं काढायचे असतील. मग त्याच्यामुळे आता मोटर बंद ठेवतो. मग दिवसाच्या लाईटीत आपण गाजरात काढीत दारी धरतो, म्हणजे दोन्ही कामं एकत्र करून. म्हणजे आता किती 2 दिवस तर रात्रीची लाईट आहे, परत दिवसाची लाईट चालूच होती. मग त्याच्यामुळं तळ्यावर आलो होतो. आता मोटर वगैरे बंद केली आपली, आता निवांत झोपायचं. तरी 11:30 वाजतील झोपायला. लांब रात्र नाही पिटत आपण, आहेत की इथं